नमस्कार। मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, कारण बाप्पाची स्थापना केली जाणार आहे नंदिनी आणि जीवा, त्याचबरोबर काव्य आणि पार्थ या दोघांच्या हस्ते। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत। नक्की काय घडणार आहे, कशा पद्धतीने नंदिनी आणि जीवा यांच्या दोघांच्या नात्याची सुरुवात होणार आहे। बाप्पाच्या आगमनाने त्यांच्या नात्यातील कटुपणा तर दूर होणारच आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या नवीन आयुष्याला सुद्धा सुरुवात होणार आहे ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे नंदिनी आणि जीवाने आनंद निवासमध्ये सगळी बाप्पाची तयारी केलेली आहे आणि बाप्पाच्या आगमनाची पूर्ण तयारी, स्वागताची सगळी तयारी केलेली असते। त्याआधी त्यांना घरी येऊन मानिनीने जी मंगळागौर साजरी करायची ठरवले, म्हणजे तिच्या लाडक्या दोन्ही सुना आहेत त्यांची मंगळागौर साजरी करायचं ठरवलेलं असतं। ती मंगळागौर अगदी दणक्यात अशी साजरी होणार असते। तर मंगळागौर दणक्यात अशी साजरी होते, त्याच्यामध्ये वाट लागते ती म्हणजेच या वसू आणि रम्याची, कारण काम करून करून त्यांचा चांगलाच पिट्टा पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण काहीही असलं तरीही त्या दोघी आता कामवाल्या झालेल्या आहेत आणि त्यामुळंच हे सगळं घडताना आपण पाहत आहोत। तर इकडे दुसऱ्या दिवशी आता नंदिनी आणि जीवा आनंद निवासला गेलेले असतात। आनंद निवासमध्ये बाप्पाची स्थापना करायची असते, त्यासाठी ते तिकडे गेलेले असतात। त्याचवेळी पाहायला मिळतं ते म्हणजे की आता घरीही बाप्पाचं आगमन झालं पाहिजे, बाप्पाचा मुहूर्त आहे, त्यासाठी सगळी तयारी केलेली असते। मग घरच्या बाप्पाचं स्वागत हे घरचा मोठा मुलगा आणि मोठी सून काव्य आणि पार्थ यांच्या हस्ते केलं जाणार असतं। नंदिनी आणि जीवाने सांगितलेलं असतं की आनंद निवासमध्ये ते दोघंजण जाणार आहेत आणि त्यामुळं घरी आता ह्या सगळ्या गोष्टी पार्थ आणि काव्य दोघं पाहणार असतात। मग बाप्पाची पूजा केली जाते, बाप्पाची प्रतिष्ठापना होते आणि त्यानंतर आरती सुरू असते आणि घालील लोटांगण म्हणत सगळेजण आता पूजा करत असतात। आणि त्याचवेळी पार्थ आणि काव्य दोघंही एकमेकांना धडकतात। त्यावेळेस दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात, त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो, नक्की काय झालं म्हणून। पण यावेळेस काव्य मात्र जरासुद्धा चिडत नाही, शांतपणे या सगळ्या गोष्टी पाहत असते। त्याच वेळेस पार्थ तिच्याकडे पाहतो, म्हणजे फिसकरणारी मांजर जी आहे ती शांत झालेली आहे असं इकडे त्याला वाटत असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे पार्थ दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत आणि त्याचबरोबर दोघांनीही एकमेकांसोबत अजिबात चिडचिड केलेली नाही, अजिबात रागराग नाही आहे आणि दोघंही एकमेकांकडे पाहतात। खूप आनंदाने ते दोघंही खुश झालेले आहेत। इकडे आता आनंद निवासमध्ये जीवा आणि नंदिनी या दोघांच्या हस्ते बाप्पाची स्थापना होते। दोघंही तिथेही अजिबात नाजाबाडा नसतो, आनंदाने ते दोघंही बाप्पाची पूजा करतात, जोडीने पूजा करतात आणि खऱ्या आयुष्याला त्यांची सुरुवात झालेली असते। त्याचबरोबर खुश असतात आणि कितीतरी दिवसानंतर एवढं छान वातावरण हे देशमुखांच्या घरी पाहायला मिळत आहे। इकडे आता रम्या आणि वसू आत्या यांची शिक्षा मात्र अजूनही संपलेली नाही आहे, त्यांना दोघींनाही ती शिक्षा कंटिन्यू करायला लागलेली आहे, कारण त्यांना असं वाटत होतं की थोड्या दिवसात हे सगळं थांबेल, पण ते अजिबात थांबलेलं नसतं आणि ते तसंच चालू आहे। त्यामुळं त्यांचीच खूप चिडचिड झालेली आहे, त्यांना खूप राग येत आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना अजिबात पटत नाही। इकडे पार्थ आणि काव्या दोघंही खुश आहेत। तर आता बाप्पाच्या आगमनाबरोबर यांच्या नात्यातील जो गोडवा आहे तो पुन्हा परत येऊन नात्याची नवीन सुरुवात होणार का, संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।